पाटण तालुक्यातील कोयना दौलत डोंगरी महोत्सव सुरू आहे आणि आपल्या सोबत आहेत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब. काय सांगाल, जवळपास 2 लाखाहून अधिक पर्यटकांनी भेट दिलेली आहे आणि या डोंगरी भागात अशा पद्धतीचा महोत्सव तुम्ही घेताय. आज महोत्सवाचा सांगता आहे, समारोपाचा दिवस आहे आणि मी मुद्दामच मगाशी नौका विहार कसा आहे व्यवस्था ते बघायसाठी आलो. माझ्या विभागामार्फतच आमच्या पर्यटन विकास महामंडळामार्फत इथं बोटिंगची व्यवस्था आहे. मी सुद्धा बोटीतनं इथं समोरच्या बाजूला पूर्वेच्या पापरड्याला जे काल माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी भूमिपूजन केलं बोटिंग स्पॉटचं, ती जागा बघून आलो बोटीतनं जाऊन. इथून एक 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती ती जागा आहे. त्यामुळं अत्यंत चांगली जागा आहे, चांगला स्पॉट आहे. ते पाहायला काम त्यांनी चालू केलंय काल. आणि या परिसरामध्ये 2.25 लाख लोक झाली होती. आता आज आमच्या अधिकारी सांगतात 2-1 लाखाचा आकडा क्रॉस केला असेल या 8 दिवसामध्ये. मी इथली माहिती दिसली माझ्या विभागाकडनं. आमच्या विभागानं सांगितलं 12,000 लोकांनी आतापर्यंत बुकिंग केले. 2 तारखेपासून ते आजच्या 9 तारखेपर्यंत 12,000 लोकांनी बुकिंग केलेलं आहे. या लोकांना जी 12,000 माणसांपैकी हार्डली 100, 200, 500 माणसं पुण्या, मुंबई, महाबळेश्वरला जाऊन बुकिंग करू शकले असते. ज्यांना मिळालं नसतं त्यांना इथं संधी मिळाली. एक चांगला डोंगरी महोत्सव आमच्या पर्यटन विभागामार्फत आम्ही ह्या वर्षी दुसऱ्यांदा आयोजित केला. अत्यंत चांगला प्रतिसाद. सगळ्याच ऍक्टिव्हिटी ज्या होत्या, पॅराग्लायडिंगला होता, फनफेअरला होता, खाद्य जत्रेला होता, घोडसवारीला होता, सगळीकडेच अत्यंत चांगला प्रतिसाद लोकांचा मिळाला, बोटिंगला मिळाला आणि यशस्वी झाला हा कोयना दौलत डोंगरी महोत्सव. पॅराग्लायडिंगचा आता तुम्ही उल्लेख केला. खरं तर डोंगरदऱ्यात राहणाऱ्या या लोकांना तुम्ही डोंगरावरून तुमची घरं किंवा हा भाग दाखवला. कसा एक अनुभव लोकांना अनुभवण्यासाठी तुम्ही यापुढचा प्रयोग काय? मी तर पॅराग्लायडिंग नाही केलं, पण लोकांनी ज्यांनी केलं त्यांनी मला अनुभव सांगितला की अनेक ठिकाणी म्हणजे जाऊन आम्ही बाहेर हिल स्टेशनला थंडाव्याच्या ठिकाणी दर्या, डोंगर, त्या पॅराग्लायडर मधनं खाली दिसणार आपलं गाव, दिसणारी नदी, दिसणारी झाडं, दिसणारी शेती. लोकांना खूप चांगला अनुभव होता. लोकांचा खूप आग्रह आहे, साहेब दरवर्षी भरवा, दरवर्षी भरवा. त्यामुळे एकंदरच लोक समाधानी होती. सुट्टीचा दिवस आहे, मुलांनी अरे त्याला सोडा ना, सगळ्यांना, मुलांनी सगळ्यांनीच अत्यंत चांगला या ठिकाणी त्याचा अनुभव घेतला. खरं तर तुमचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी तुम्हाला शाबासकी थाप दिली, कौतुक केलेलं आहे. आणि आता बॅक वॉटर तुम्ही घेताय डिसेंबरमध्ये, ती संकल्पना काय? मी आता कदाचित 13-14 तारखेला मुंबईला जाईन आणि मुंबईला गेल्या गेल्या मी बॅक वॉटर फेस्टिवल जो जानेवारीमध्ये घ्यायचा आहे आपल्याला, त्याची बैठक लावायला सांगितलेलं आहे माझ्या कार्यालयाला. आम्ही विस्तृत त्याचं नियोजन करतोय आणि अत्यंत चांगला बॅक वॉटर फेस्टिवल मुनावळे, तापोळा, महाबळेश्वर या परिसरामध्ये या ठिकाणी आपण करणार आहे. आणि त्याला जागतिक कशा पद्धतीनं महत्व मिळेल, परदेशी पर्यटक सुद्धा त्या बॅक वॉटर फेस्टिवल मध्ये कसे सहभागी होतील, या सगळ्याचं नियोजन आता मी पुढच्या आठवड्यात मुंबईला गेलो की त्या बैठकीमध्ये करतोय आपण. ओके, हे होते आपल्यासोबत पर्यटन मंत्री. त्यांनी डोंगरी महोत्सव तर आता यशस्वी केलाय, मात्र आता बॅक वॉटर महोत्सव हा जागतिक दर्जाचा घेणार आहे. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील.